Hi everyone, welcome to episode 11. Today we are going to see आलू टोस्ट सँडविच. त्यासाठी आपल्याला एक कढईत तेल गरम करून त्यात राई जिरं टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे. तो व्यवस्थित पिंक होईपर्यंत आपल्याला त्याला मिक्स करत राहायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली मिरची आपल्याला त्यात टाकायचं आहे. ते व्यवस्थित मिक्स झालं की त्यात हळद टाकायची आहे आणि 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट टाकायची आहे. ते व्यवस्थित शिजलं की त्यावर आपल्याला थोडीशी कोथिंबीर टाकायची. मग आपलं भाजीला व्यवस्थित कोथिंबीर लागते. त्यानंतर त्यात उकडलेले बटाटा टाकायचा आहे आणि मीठ पण टाकून घ्यायचं आहे. मग व्यवस्थित आपल्या भाजीला मीठ लागतं. मग ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. भाजीला पूर्ण तो येल्लो हळदीचा कलर येईपर्यंत आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपलं स्टफिंग व्यवस्थित मिक्स झालं की त्यावर आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. त्यानंतर आपल्याला त्या ग्रीन चटणी बनवायची आहे. त्यासाठी मी कोथिंबीर घेतली आहे, मिरची घेतली आहे, त्यात थोडा लिंबू टाकला आहे आणि लसूणच्या 4-5 पाकळ्या टाकल्या आहेत आणि चवीप्रमाणे मीठ टाकलं आहे. आणि ते आपल्याला व्यवस्थित मिक्सरला थोडं पाणी घालून आपल्याला वाटून घ्यायचं आहे. मग आपली ग्रीन चटणी रेडी आहे. नंतर एका ब्रेडवर आपल्याला चटणी लावून आपलं स्टफिंग लावून घ्यायचं आहे. व्यवस्थित चांगल्या क्वांटिटीत आपण स्टफिंग लावून घ्यायचं आणि मग दुसऱ्या साईडला ब्रेडच्या आपल्याला टोमॅटो केचप लावून घ्यायचं आहे आणि मग दोघं नंतर तो आपल्याला टोस्टरला ग्रीस करायचं आहे तेलाने किंवा बटरने आणि आपल्याला टोस्ट करून घ्यायचं आहे आपला सँडविच. मग रेडी आहे आपला आलू टोस्ट सँडविच. थँक्स फॉर वॉचिंग द व्हिडिओ. अशाच नवीन व्हिडिओसाठी डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब टू माय चॅनल.